शेतकरी बंधूंनो नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजच्या या विशेष भागात पुन्हा एकदा आपले स्वागत. मागील भागात आपण भारतातील टॉप 10 फायदेशीर कोंबड्यांच्या अर्थात हेन्सच्या जाती पाहिल्या. आजच्या भागात आपण कुक्कुट पालनातील सर्वात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे नर कोंबडे अर्थात रूस्टर्स मेल्स. कुक्कुटपालनात नर कोंबड्यांचे महत्त्व दुहेरी असते. एक म्हणजे उत्तम पैदास अर्थात ब्रीडिंग आणि दुसरे म्हणजे मांसासाठी त्यांची होणारी विक्री. चला तर मग जाणून घेऊया जबरदस्त शरीरयष्टी आणि मांसासाठी प्रसिद्ध असलेले भारतातील टॉप 10 नर कोंबडे अर्थात मेल. भारतातील टॉप 10 फायदेशीर नर कोंबडे मेल. 1. कडकनाथ नर, कडकनाथ रूस्टर, काळा योद्धा. वैशिष्ट्ये: हा पूर्णपणे काळा असतो, तुरा, चोच आणि डोळ्यांपासून नखांपर्यंत. याचा रुबाब एखाद्या योद्ध्यासारखा असतो. फायदा: याचे मांस पौष्टिक आणि औषधी असते. पैदाशीसाठी एक कडकनाथ नर 10 कोंबड्यांसाठी पुरेसा असतो. नफा: याचा एक नर बाजारात 1000 ते 1500 रुपयांच्या पुढे सहज विकला जातो. 2. असील नर, असील रूस्टर, मैदानाचा राजा. वैशिष्ट्ये: ही भारतातील सर्वात उंच आणि शक्तिशाली जात आहे. याचे शरीर लांब, पाय जाड आणि मान उंच असते. फायदा: हा नर प्रामुख्याने खेळासाठी, काही ठिकाणी आणि मांसा उत्पादनासाठी पाळला जातो. याचे वजन 5 किलोपर्यंत जाऊ शकते. नफा: जातिवंत असील नराला बाजारात प्रचंड मागणी असते. विशेषतः हौशी व्यावसायिक यासाठी हजारो रुपये मोजायला तयार असतात. 3. गिरिराज नर, गिरिराजा रूस्टर, झटपट वाढ. हा आकाराने मोठा आणि जड असतो. याचे पाय पिवळे आणि शरीर भरलेले असते. फायदा: हा नर अतिशय वेगाने वजन वाढवतो. कमी वेळात जास्त मांस मिळवण्यासाठी ही जात प्रसिद्ध आहे. नफा: लग्नसेराई किंवा सणासुदीच्या काळात या नरांना मटणासाठी मोठी मागणी असते. 4. वनराज नर, वनराजा रूस्टर, दिसायला देखणा. वैशिष्ट्ये: हा अतिशय रंगीबेरंगी आणि आकर्षक असतो. याच्या मानेवर सोनेरी आणि काळी पिसे असतात. फायदा: हा नर गावातील मोकळ्या वातावरणात स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असतो. नफा: दिसायला सुंदर असल्यामुळे बाजारात ग्राहकांचे लक्ष याकडे लवकर जाते, ज्यामुळे विक्री जलद होते. 5. चितगाव नर, चितगोंग मलाई रूस्टर, उंचीचा बादशहा. वैशिष्ट्ये: हा जगातील सर्वात उंच कोंबड्यांपैकी एक मानला जातो. याचे पाय आणि मान खूप लांब असते. फायदा: याची उंची जास्त असल्यामुळे हा शिकारी प्राण्यांना लवकर घाबरत नाही. नफा: या नराचा वापर इतर कोंबड्यांची उंची वाढवण्यासाठी क्रॉस ब्रीडिंगमध्ये केला जातो. 7. सातपुडा नर, महाराष्ट्राचा काटक नर. वैशिष्ट्ये: मध्यम उंची आणि चपळ शरीर. हा नर खानदेशातील कडक उन्हातही उत्तम तग धरतो. फायदा: हा अतिशय सक्रिय असतो आणि गावठी कोंबड्यांसोबत उत्तम पैदास करतो. नफा: देखभालीचा खर्च शून्य असून मांस विक्रीतून चांगला परतावा मिळतो. 7. पंजाब ब्राऊन नर, मजबूत शरीरयष्टी. वैशिष्ट्ये: याचा रंग गडद तपकिरी आणि तुरा मोठा असतो. हा नर दिसायला खूपच भारदस्त असतो. फायदा: उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत हा नर सहज जगतो. नफा: ज्यांना थंडीच्या प्रदेशात कुक्कुटपालन करायचे आहे त्यांच्यासाठी हा नफा मिळवून देणारा नर आहे. 8. अंकारी नर. वैशिष्ट्ये: ही जात प्रामुख्याने कोकण आणि किनारपट्टीच्या भागात आढळते. याचा आकार मध्यम पण शरीर सुटसुटीत असते. फायदा: पावसाळी आणि दमट वातावरणात या नराची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असते. नफा: स्थानिक मटण मार्केटमध्ये याला ओरिजिनल गावरान म्हणून चांगला भाव मिळतो. 9. मेळघाट नर. वैशिष्ट्ये: विदर्भातील मेळघाट भागात आढळणारा हा नर रानटी गुणांचा असतो. हा खूप उंच उडू शकतो. फायदा: नैसर्गिक अन्नावर अवलंबून राहण्याची याची क्षमता जास्त असते, त्यामुळे खाद्य खर्च वाचतो. नफा: पूर्णपणे नैसर्गिक वाढ असल्यामुळे याच्या मांसाला चवीसाठी मोठी पसंती दिली जाते. 10. निकोबारी नर. वैशिष्ट्ये: हा आकाराने थोडा गोल आणि आखूड असतो, पण अत्यंत चपळ असतो. फायदा: हा नर कोणत्याही संकटाची चाहूल लागताच कोंबड्यांना सतर्क करतो. नफा: घरगुती कुक्कुटपालनासाठी आणि अंडी फळवण्यासाठी, फर्टिलिटीसाठी हा नर अत्यंत कार्यक्षम असतो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला मांसासाठी कोंबडे पाळायचे असतील तर असील किंवा गिरिराज नर निवडा. जर तुम्हाला जातिवंत पैदास करायची असेल तर कडकनाथ किंवा चितगाव नर उत्तम आहेत. तुमच्याकडे सध्या कोणत्या जातीचा नर आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या अन्नदाता शेतकरी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.